देशात कोरोनाची रुग्णसंख्या 5,755 वर, महाराष्ट्रात 577 रुग्णांची नोंद। केरळमध्ये सर्वाधिक 1,806 कोरोना रुग्ण, तर कर्नाटकमध्ये 444 कोरोना रुग्ण। छत्रपती संभाजीनगरात महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सीपीआरचं प्रशिक्षण। हृदयविकार आणि हृदय बंद पडल्याच्या परिस्थितीत रुग्णावर करण्याच्या प्राथमिक उपचाराचं प्रशिक्षण। कोकण रेल्वे मार्गावर 14 जून रोजी विशेष गाडी धावणार। मार्गावरील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सीएसएमटी ते मडगाव विशेष गाडी चालवणार। बुलढाण्यात एसटी आगारात नवीन 5 एसटी बसचं लोकार्पण। आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते बसचं पूजन करून लोकार्पण। जालन्याच्या जाफराबाद बस आगारात नवीन 13 एसटी बसचं लोकार्पण। आमदार संतोष दानवेंच्या हस्ते बसचं लोकार्पण। बसमुळे जाफराबाद मतदारसंघात नागरिकांची आणि शाळकरी मुलींची मोठी सोय। लोणावळ्याजवळ यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर वाहतूक मंदावली। खंडाळा बोरघाटात वाहनांची संख्या वाढली। वीकेंडमुळे अनेक मुंबईकर घराबाहेर पडल्याने वाहतूक कोंडी। नांदेडमध्ये 68 जोडप्यांचा आंतरजातीय विवाह। आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रति जोडपे 50,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य समाज कल्याण विभागाकडून वितरित। अकोल्यात धरणाच्या गाळात 2 गायी फसल्या। गावातील गोरक्षकांनी दोरीच्या सहाय्याने गायींना सुखरूप बाहेर काढलं। पाण्याच्या शोधात गायी धरणात फसल्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरात पत्नी पीडित पुरुष आश्रमाच्या वतीनं पिंपळी पौर्णिमेचं आयोजन। पत्नीने त्रास दिलेले पुरुष करणार पिंपळाची पूजा। पुण्यात पावसाळ्यात संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शीघ्र कृती दलाची स्थापना। दलात 5 विभागांचा समावेश। सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना। पावसामुळे येलदरी धरणात 50% पाणीसाठा। सिद्धेश्वर धरणात 33%, तर इसापूर धरणात 42% पाणीसाठा शिल्लक। राज्यात काही भागात पावसाची हजेरी। मृग नक्षत्राला सुरुवात होताच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी पेरणीच्या तयारीला लागण्याची शक्यता। पालघरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी 2,70,00,000 रुपयांची मदत मंजूर। पालघर जिल्ह्यातील 1,732 घरांचं पूर्णतः, तर 5,972 घरांचं अंशतः नुकसान। अमरावतीसह पश्चिम विदर्भात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं प्रचंड उकाडा। वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। 11वी प्रवेश प्रक्रियेत अपूर्ण अर्ज राहिलेल्यांना 5ही फेरीत नोंदणी करता येणार। राज्य मंडळाची एटीकेटी अन्य मंडळांना लागू नसणार, शिक्षण विभागाचा निर्णय। बुलढाण्यातील तहसील कार्यालय सध्या समस्यांच्या विळख्यात। कार्यालयात अधिकाऱ्यांसह नागरिकांची अव्यवस्था, कार्यालय दुरुस्तीची गरज। बुलढाण्यात वृक्षारोपणाच्या माध्यमातून हॅपी रिव्हर कम्युनिटीचा संदेश। येळगाव धरण परिसरासह विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण। आधी तार आणि आता पिनकोड होणार कालबाह्य। आता पिनकोड ऐवजी करावा लागणार 10 अंकी डिजिपिनचा वापर। आरोग्य केंद्रांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक। वेतनासह इंटर्नशिप प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचं बायोमेट्रिक हजेरी पत्रक बंधनकारक। लोणार अभयारण्याच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन। लोणार इथे विविध कार्यक्रमांचं आयोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करणार 196 महाविद्यालयांची तपासणी। विद्यालयातील सोयी आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत 30 पथकं करणार तपासणी। 27 तारखेपासून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन भाविकांसाठी 24 तास खुलं। 15 जूनला टोकन दर्शन होणार सुरू। आषाढी वारी पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय। सिल्लोडमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सिंदूर वृक्षाचं गंगेच्या पाण्याने जलपूजन आणि पूजा। लवकरच 26 सिंदूर झाडे लावण्याचा निर्धार। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर आणि परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकण्यास मनाई। पुजाऱ्यांसह भाविकांवर मंदिरात प्रवेश नाकारला जाणार। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात मल्हार यागयज्ञ संपन्न। 300 दाम्पत्यांच्या हस्ते मल्हार यागयज्ञाचं आयोजन।
वसईत ठेकेदाराचा अजब कारभार. भर पावसात ठेकेदाराकडून रस्त्यावर डांबरीकरण. पश्चिम निर्मळ ते वाघोली रस्त्यावर पावसात डांबरीकरण. ठेकेदाराची मनमानी समोर. भिडे पूल आणखी 1.5 महिना बंद राहणार. पुण्यातील भिडे पूल 15 ऑगस्ट पर्यंत राहणार बंद. पादचारी पुलाचं काम केवळ 20%च पूर्ण. पैठण शहरातील सर्व लाभार्थ्यांना मिळणार घरकुल योजनेचा लाभ. कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही. आमदार विलास भुमरेंचं वक्तव्य. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांचा गोंधळ. मंदिर प्रशासनाविरोधात सामाजिक संघटना आक्रमक. बीव्हीजी कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठा ठेका रद्द करण्याची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण. मुंबई गोवा महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. मुलुंडमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात. अपघातामुळे दुचाकीस्वाराला लाखो रुपयांचा फटका. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात संरक्षक भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका. रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती. चंद्रपुरात 2 वाघांमध्ये 25 दिवसांपूर्वी झुंज. झुंजीत एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ जखमी. जखमी वाघावर उपचाराची पर्यावरण प्रेमींची मागणी. एका लग्नातील भन्नाट प्रकार. नवरदेवाने घातली 500 रुपयांच्या नोटांपासून बनवलेली मोठी माळ. माळेची किंमत 1 कोटी रुपये. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालन्यात स्वामी विश्वेश्वरानंद महाराज हे महादेव संस्थानचे नवे मठाधिपती. महादेव मंदिर संस्थानचे श्यामलगिरी महाराज यांच्या निधनानंतर नवे मठाधिपती. गोसावी पांगरी येथील महादेव संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध. मुंबईत मातोश्री इथे ठाकरेंच्या शिवसेनेची ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाची बैठक पार. बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कक्षाचे पदाधिकारी उपस्थित. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांचा जनता दरबार. 270 नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावल्या. पुण्यातील बालेवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संवाद आणि संघटनात्मक बैठक संपन्न. 10 जूनला 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात होणार संपन्न. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा तर दुसरीकडे मनसेची एकला चलोरीची तयारी. मनसेचा मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डचा अहवाल राज ठाकरेंकडे सुपूर्द. ठाकरेंच्या शिवसेनेची आज पदाधिकाऱ्यांची बैठक. मुंबईत मातोश्री इथे बैठकीचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरात परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या जागांचा विकास करण्याचा मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना. जिल्ह्यातील सुमारे 118 एकर जमिनी ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाणार. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 100 गरजू शाळकरी विद्यार्थिनींना सायकलचं वाटप तसेच धन्वंतरी आरोग्य शिबिराचं आयोजन. अमरावतीत अचलपूर इथे खासदार बळवंत वानखेडेंची प्रशासकीय आढावा बैठक. नागरिकांची कामं न रखडवता तत्काळ मार्गी लावण्याच्या वानखेडेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेची गाव बैठक पार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या उपस्थितीत बैठक. दानवेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा. राज उद्धव एकीच्या चर्चेची नितेश राणेंकडून मात्र खिल्ली. मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही खूप घाबरलोय. आम्हाला घाम फुटलाय. नितेश राणेंचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष. देशात आणि राज्यात आमचं सरकार. पंकजा मुंडेंचा विश्वास. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुगली. मी मातोश्रीवर जातोय असं गमतीने म्हणाले. घरातून बाहेर निघताना पत्रकारांशी मिश्किल संवाद. नंतर मात्र मी बहिणीकडे जातोय असं स्पष्टीकरण. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी फरार आरोपी झिशान अख्तरला कॅनडात ताब्यात घेतल्याची चर्चा. मुंबई पोलिसांकडून मात्र कुठलाही दुजोरा नाही. सिद्दीकी हत्येप्रकरणी अनेक आरोपी अटकेत.
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियासह 8 जणांना ईडीचं समन्स. पुढील आठवड्यात चौकशीला बोलावलं. सूत्रांची माहिती, ईडीचे डिनो मोरियाच्या घरासह इतर 15 ठिकाणी छापे. ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो. डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंचा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल. दोन्ही राष्ट्रवादीबाबत अमोल मिटकरींचं मोठं विधान. पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढीपर्यंत एकत्र येऊ शकतात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मिटकरींचं वक्तव्य. कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सीएम बसलाय. मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य. 2029 मध्ये भाजपचेच आमदार खासदार पाहिजेत, राणेंचं विधान. सांगलीच्या पलूस तालुक्यात आमणापूर इथे मुसळधार पावसामुळे ओढ्या पात्राचा मुख्य रस्ता 4 दिवसांपासून जलमय. पाण्यातूनच जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना वाट काढावी लागतेय. पश्चिम विदर्भात पावसाची विश्रांती. पश्चिम विदर्भात तापमानाचा पारा 40 अंशांवर. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक मात्र त्रस्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.